नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हालाही आरी वर्क शिकायचं आहे का? पण कुठून सुरुवात करायची हे समजत नाही. तर आजपासून आपण बिगिनर सिरीज चालू करणार आहोत. अगदी झिरोपासून आरी वर्क शिकणार आहोत. बिगिनर्सचे जे काही क्वेश्चन असतील किंवा त्यांना जे काही पडणारे प्रश्न असतील ते सगळे आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, ही जी इमेज आहे ती दिसायला खूप सुंदर दिसते, पण तुम्ही लक्षात घ्या की ही कुठल्याही मशीनपासून बनवलेली नाही आहे. तर हे हाताने बनवलेलं आरी वर्क आहे, म्हणूनच ते डोळ्याला दिसायला अतिशय सुंदर दिसतं आणि घातल्यानंतर देखील सुंदर दिसतं. तर आज आपण आरी वर्क म्हणजे नक्की काय हे पाहणार आहोत. जर तुम्हाला ब्लाऊज, लेहंगा, साडीची किनार किंवा जे ट्रेंडिंग आपले फॅन्सी ड्रेसेस असतात याच्यामध्ये जर आरी वर्क आवडत असेल तर हे स्किल तुमच्यासाठी अतिशय चांगलं आहे. आरी वर्क ही एक स्पेशल एम्ब्रॉयडरी टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये स्पेशल टेक्निक्स वापरून जी एम्ब्रॉयडरी आहे ती तयार केली जाते. याच्यामध्ये केलेली जी स्टिचिंग आहे ती स्टिचिंग ही नॉर्मल निडलपेक्षा जी आरी वर्कची निडल असते त्याच्यापासून केली जाते. त्यामुळे काय होतं की जी आरी वर्कची जी स्टिचिंग आहे किंवा जी एम्ब्रॉयडरी आहे ती दिसायला अत्यंत सुंदर दिसते आणि घातल्यानंतर देखील खूप नीट दिसते. ही डिझाईन ब्लाऊज, लेहंगा, तसेच साडीची किनार किंवा जे एक्सपेन्सिव्ह फॅब्रिक असतात, मोस्टली जे ब्रायडलचे जे फॅब्रिक असतात किंवा ब्रायडलचे जे क्लोथ्स असतात त्याच्यामध्ये ही एम्ब्रॉयडरी केली जाते. आणि ही एम्ब्रॉयडरी हाताने केलेली असल्यामुळे ज्यामध्ये बीड्स वापरले जातात, पर्ल्स वापरले जातात, त्याचप्रमाणे सिक्वेन्स वापरले जातात, सिल्क थ्रेड असेल, आरीवरचं जे काही साहित्य आहे ते वापरून आपण ही एम्ब्रॉयडरी जी आहे ती कंप्लीट करत असतो. आता प्रत्येक एम्ब्रॉयडरीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वापरतो, म्हणजेच कधी कधी ते कस्टमाइज असतं किंवा तुम्हाला जे दिलं जातं किंवा तुम्हाला जसं सांगितलं जातं त्याप्रमाणे तुम्हाला तयार करायचं असतं. तर त्यासाठी लागणारं हे प्रत्येक साहित्य हे वेगळं असतं. तर आज आपण हे पाहणार आहोत की आरी वर्कमध्ये नक्की असं काय असतं की आरी वर्क म्हणजे हे हाताने केलेली एम्ब्रॉयडरी असते, त्याच्यामुळे ती दिसायला अतिशय सुंदर व आकर्षक असते आणि ती हाताने केलेली असते, याच्यामुळे ती जास्त महागडी म्हणजेच एक्सपेन्सिव्ह देखील असते. तर नेक्स्ट क्लासमध्ये आपण आरी वर्कसाठी जे लागणारं साहित्य आहे ते पाहणार आहोत आणि बिगिनर्ससाठी काय बेस्ट आहे ते देखील पाहणार आहोत. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.